न्यूज मराठी 24 21 फेब्रुवारीला 9व्या वर्षामध्ये पदार्पण करते। माझ्याकडून मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा। गेल्या 9 वर्षामध्ये आम्हा सर्व राजकारण्यांना लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं जे प्रमुख काम आहे, जी जबाबदारी आहे, ती चोखपणे पार पाडत विकासात्मक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या योग्य सल्ला देण्याचं, आमची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याचं अतिशय चोखरित्या काम बजावल्याबद्दल मी या टीमचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या जिल्हा भरारी पथकाकडून फोंडा घाटाकडून राधानगरीकडे येणाऱ्या टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटी विदेशी मद्य आढळले। या प्रकरणी टेम्पो चालक विठ्ठल सुभाष कुटे वय 43 राहणार सोनगिरी तालुका भूम जिल्हा धाराशिव याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 2 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी व्यतिरिक्त इतर कुणाचा सहभाग आहे का याविषयी तपास चालू आहे। सदर गुन्ह्यात मिळून आलेल्या वाहनासह मुद्देमालाची एकूण किंमत 11,93,200 इतकी असून सदर कारवाईत निरीक्षक संजय शिलेवंत, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत व संदीप जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव, जवान सर्वश्री देवेंद्र पाटील, आशिष पोवार, सुशांत पाटील, आदर्श धुमाळ, पंकज खानविलकर यांचा सहभाग असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत हे करीत आहेत। न्यूज मराठी 24 साठी सोमनाथ जांभळे, कोल्हापूर।